गाणं आहे गीताचं एक फार सुंदर गाणं होतं. ते गाणं वैद्य रहमान याच्यावरच चित्रपट झालं होतं. ऋतू बदले दिन नाही बदले असे काही त्याचे शब्द होते आणि अतिशय सुंदर गाणं होतं. पण वैद्य रहमानने सांगितलं की तिच्या आईने सांगितलं की हे गाणं चित्रपटामध्ये ठेवू नका, कारण एक तर त्या चित्रपटाला स्टोरी बरोबर जात नाही आणि फार सिरियस गाणं आहे आणि मुख्य कॅरेक्टर जे विजय आहे त्याच्यावर हे फोकस नाही आहे. माझ्या कॅरेक्टरवर फोकस आहे. त्यामुळे थोडंसं जरा आम्हाला असं वाटतं की जसं कुछ खीच राहील, आपलं चित्रपट खाली पडेल असं वाटत होतं तिला. म्हणून दोघींनी त्याचं हे सांगितलं की हे चित्रपटात तुम्ही ठेवू नका. हे ऐकल्यानंतर एस.डी. बर्मन तिथे होते, ते उभे राहिले आणि तिने वैद्याला म्हणलं की गाणं खरोखर खरं चांगलं झालं नाही का? हमने दादा गाना बहुत अच्छा हुआ है लेकिन ये सिचुएशन पे फिट नहीं बैठ रहा है. आणि पहा वैद्य रहमानचा हा दुसराच चित्रपट होता आणि मालासिना तिथे होती. मालासिने तिथं लगेच हातात हात घेतला म्हणे असं कसं करते, असं कोणी करतं काय, तुझ्यावर चित्रित होणारं गाणं आहे तूच नाही म्हणते गाणं घ्यायचं. त्यामुळे मला असं वाटतं की गाणं नको घ्यायला आणि हा चित्रपटावर इफेक्ट करेल. पण फक्त वैद्य रहमान यांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे ते गाणं त्या चित्रपटात ठेवलं गेलं आणि हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर 8 दिवसानंतर गुरुदत्तने वैद्य रहमानच्या आईला फोन केला आणि सांगितलं की आप जो कह रहे थे बिल्कुल सही है.